something very powerful. आणि विश्वास ही सामर्थ्यशाली गोष्ट आहे. Jesus said in Hebrews chapter 11 verses 6, आणि येशू प्रभू म्हणाले इब्रिकरांस पत्र 11:6 मध्ये, he says that without faith it is impossible to please God. आणि विश्वासाशिवाय देवाला आपण खुश करू शकत नाही. Without faith it is impossible to please God. आणि विश्वासाशिवाय देवाला आपण खुश करू शकत नाही. What is faith? विश्वास काय? Faith क्या है? विश्वास काय? Faith is नहीं मैं यीशु में विश्वास करता हूँ. That is not faith. मी येशूवर विश्वास ठेवतो, हा काही विश्वास नाहीये. वो विश्वास नहीं है. तो विश्वास नाहीये. If you believe in me, जर तुम्ही माझ्यावर विश्वास as ठेवता, the scriptures have said, शास्त्रलेखाप्रमाणे ठेवता का? क्या लिखा है वहाँ पे? क्या बोलता है यीशु? येशू काय म्हणतो? If you believe in me, जर तुम्ही माझ्यावर विश्वास as ठेवता, the scriptures have said, या बायबल मध्ये लिहिले वचन त्याप्रमाणे के अनुसार, वचनानुसार विश्वास ठेवता का? praise the Lord. हालेलुया. बाइबल में यीशु के बारे में क्या लिखा है? बायबल मध्ये येशू बद्दल काय लिहिले? पॉल बोलता है, संत पौल म्हणतात, I know no man after the flesh. आणि शरीर रूपाने मी कुठल्याही माणसाला ओळखत नाही. Even I don't even know Jesus after the flesh. आणि शरीर रूपामध्ये मी येशूला पण ओळखत नाही. Praise the Lord. हालेलुया. क्या बोल रहा है वो? काय म्हणतोय पौल? See, इतना बोलने के लिए हिम्मत लगता है. एवढं बोलायला हिम्मत लागते. Paul says, I don't know even Jesus Christ after the flesh. आणि येशू ख्रिस्ताला पण मी शरीराने ओळखत नाही. I want to know him in the resurrection power. आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामध्ये मला त्याला I want to ओळखायचं know him in the spirit. आणि मला त्याला आत्म्यामध्ये ओळखायचं. Praise the Lord. In हालेलुया. the flesh, if you see Jesus, he's 6 foot. आणि मग शरीरामध्ये येशू बघाल तर 6 When फूट असेल. Jesus was born of Mary, आणि जेव्हा येशूचा जन्म झाला, you know, many people didn't believe in Jesus अनेक लोकांनी येशूवर विश्वास नाही during ठेवला. his time while he was on this earth. ज्यावेळी ते पृथ्वीवरती होते, जब यीशु इस धरती पर थे, जेव्हा येशू पृथ्वीवरती होते, बहुत सारे लोग विश्वास नहीं किए. अनेक लोकांनी विश्वास ठेवला नाही. वो बोले, कौन सा यीशु के बारे में बोल रहे हो तुम? कुठल्या येशू बद्दल बोलताय अरे तुम्ही? वो यीशु तो हमारे इधर घर के बाजू में वो कारपेंटरी का काम करता था. अरे तो सुताराचा मुलगा येशू ना, तो बाजूला तेरा होता. अरे वो उसके भाई लोग सब हमारे घर के बाजू में रहते. अरे त्याचे भाऊ वगैरे तिथे सगळे बाजूला राहतात. घर की मुर्गी दाल बराबर. घर की मुर्गी दाल बराबर. They said, you know, ये यीशु को हम जानते हैं, क्या मिरेकल का बात कर रहे हो तुम? अरे ह्या येशूला तर आम्ही ओळखतो जन्मापासून. काय They चमत्कार looked बोलताय? at Jesus in the flesh. आणि त्यांनी येशूकडे शरीराने पाहिलं. They said, we know her, his mother. आणि मला त्याची आई माहित They आहे. are simple, ordinary people. आणि साधारण लोक आहेत ते. No, what you're saying, we don't know that about अरे Jesus. ते काय आम्हाला माहित नाही ते येशू बद्दल काय And सांगताय. many people were not even healed. In one place, Bible says Jesus, when he was performing miracle, many people didn't believe, and that's why many people were not blessed. and आणि मग healed. तिथे एक ठिकाणी म्हटलंय की अनेक लोकांना विश्वास ठेवला नाही, त्यामुळे त्यांना आशीर्वाद मिळाला नाही. Because they were they didn't have a proper, perspective about Jesus. आणि त्यांचा दृष्टांत येशू बद्दल क्लिअर नव्हता. Praise the Lord. Hallelujah. But the Bible tells us, पण बायबल असं the सांगते, heaven is his throne. आणि जे स्वर्ग आहे त्याचं सिंहासन आहे. बोलो मेरा यीशु बड़ा है. बोला माझा येशू मोठा आहे. मेरा यीशु बड़ा है. माझा येशू मोठा आहे. Heaven is his throne. आणि स्वर्ग त्याचं सिंहासन स्वर्ग आहे. उसका सिंहासन स्वर्ग है त्याचं और सिंहासन आहे धरती उसका पदासन है. आणि धरती त्याचा पदासन My आहे. Jesus is big. माझा येशू मोठा आहे. Praise the Lord. Hallelujah. I want to know my Jesus. I want to know him in his resurrection power. आणि येशूला त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामध्ये मला ओळखायचं आहे. Praise the Lord. हालेलुया. You should know your Jesus. आणि तुमच्या येशूला तुम्ही ओळखायला How पाहिजे. big your Jesus is. तुमचा येशू किती मोठा आहे. The revelation that you have of your Jesus is the level of your faith. आणि येशू बद्दल तुमचं किती प्रगटीकरण आहे तेवढा तुमचा विश्वास आहे. Praise the Lord. हालेलुया. What is the revelation that you have about your Jesus? आणि तुमच्या येशू बद्दल तुम्हाला किती प्रगटीकरण आहे तो तुमचा विश्वास आहे. If you know him as the scriptures have said, आणि जर बायबल नुसार जर तुम्ही विश्वास ठेवत असाल, then out of you shall flow rivers of living मग waters. तुमच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. Praise the Lord. हालेलुया. Amen. So first of all, we have to know who is our enemy. आणि मग पहिल्यांदा आपल्याला हे कळायला पाहिजे आपला शत्रू कोण आहे. And we have to know who is my savior, आणि Jesus. माझा तारणारा प्रभू कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. Praise God. हालेलुया. You must know, see, before you fight your enemy, you must know who he is and how powerful he is and what are his tactics. आणि मग शत्रू विरुद्ध तुम्ही लढायला चाललाय, त्याच्या युक्त्या काय, योजना काय, त्याची शक्ती किती आहे आणि त्याचा वशिला कुठपर्यंत आहे. 2 Corinthians 2 करीत chapter 2 2 करीत 2 मध्ये and verses 11 tells us, आणि 11वं वचन म्हणतं, the devil has got many devices to attack you. आणि शैतानाकडे खूप युक्त्या आहेत तुमच्यावर हल्ला करण्याच्या. We will read it in Marathi. आपण मराठीमध्ये वाचूया. अशा हेतूने की आपल्यावर सैतानाचे See, वर्चस्व. ऐसा हेतु नहीं की. हेतु मीन्स क्या है? विचार. हेतु का मतलब क्या है?
उसके पीछे कारण है, याच्या मागे कारण विचार काय विचार, शैतान का योजना है. शैतानाची योजना आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. और योजना क्या है देखेंगे हम ती लोग. योजना काय आपण पाहूया. आपल्यावर शैतानाचे वर्चस्व होऊ नये, त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. We must know his devices. आपल्याला त्याच्या युक्त्या कळायला पाहिजे, उसका plans, त्याच्या योजना कळायला उसका पाहिजे, योजना जो है हमको अटैक करने के लिए. त्याच्या योजना ज्या आपल्यावर हल्ला करतात. अगर हमें नहीं मालूम होगा जर आपल्याला माहित नसेल तो शैतान क्या करेगा, हमारे ऊपर प्रभाव करेगा. तर शैतान आपल्यावरती वर्चस्व गाजवेल. He will have advantage over तो us. आपल्यावरती फायदा घेईल. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय. The devil can have advantage over you शैतान तुमच्यावर हल्ला करू शकतो if you are ignorant about his devices. जर त्याच्या युक्त्या तुम्हाला कळल्या नाही तर. Praise the Lord. हालेलुया. See, many times we come to church, we clap our hands, we shout, we sing, we praise, we do everything, but we don't really understand our enemy. Who's our enemy? आणि अनेक वेळेला आपण चर्च मध्ये येतो, स्तुती आराधना करतो, टाळ्या वाजवतो, पण आपल्याला कधी कधी कळत नाही की आपला नक्की शत्रू कोण आहे. 1 Peter chapter 5 and verses 8 tells us. 1 पेत्र 5:8 मध्ये म्हटलेलं It आहे. says, be sober आणि सावध राहा म्हटले तिथे. and be vigilant. आणि सक्रिय Be राहिले. sober and be vigilant. आणि सावध राहा, सक्रिय राहा. Sober का मतलब क्या है? अ, नशे में मत रहो. आणि सोबर म्हणजे सावध राहा म्हणजे नशेत राहू नका. Don't be under intoxication. आणि काही भ्रष्ट होऊ नका किंवा खाली दारू का नशा नहीं होता है, फक्त दारूचा नशा नका पैसे करू. का भी नशा होता है. पैशाचा पण नशा असतो. कितने लोग सुन रहे हैं? किती लोक ऐकतायत. सक्सेस का भी नशा होता है. यशाचा पण नशा असतो. कुछ लोगों को जब सक्सेस मिलता है उनको लगता है मेरे जैसा कोई नहीं है. आणि काही लोकांना यश मिळतो ते म्हणतो की माझ्यासारखा You कोणी know what नाही. King David said? दावीद राजा काय He म्हणतो. said, in my prosperity, माझ्या समृद्धीमध्ये, during my prosperity, माझ्या समृद्धीमध्ये I said I will not be moved. मी म्हटलो मी हलणार नाही. Praise the Lord. Hallelujah. See, when prosperity comes, जेव्हा समृद्धी येते, when success comes, जेव्हा यश येतो, that will have an intoxication upon आणि you. मग त्याचा वाईट प्रभाव, एक नशा दुष्परिणाम, होगा तुमको. एक नशा होईल, दुष्परिणाम. सक्सेस का एक नशा होता है. यशाचा पण एक नशा असतो, पैसे का भी एक नशा होता है. पैशाचा पण एक नशा असते. खाली दारू का नशा नहीं होता फक्त है. दारूची नशा जब नसते. लोगों के जीवन में सब अच्छा चलने लगता है तो एक नशे में रहता है, अरे मेरा कोई कुछ बिगाड़ नहीं सकता. आणि जेव्हा सगळं काही चांगलं असतो मग एक नशा असते, रे माझं कोणी काही बिघडवू शकत तो नाही. ये लोग जो है नीचे देख के नहीं चलते, ऊपर देख के चलते. आणि मग ही लोक काय खाली बघत नाही, ती वरती बघून चालतात. आप उसके बाजू में से जाएंगे तो आपको नहीं दिखेगा वो. आणि त्या तुमच्या बाजूने गेले तरी त्यांना दिसणार ये नाही बोलते तुम्ही. छोटे मोटे लोग हैं, मैं बड़ा अरे, आदमी हूँ. हे साधारण लोक, मी मोठा माणूस आहे. और ऊपर देख के चलते हैं. आणि वरती बघून चालतात. और जब ऊपर देखते नीचे खड्डा दिखता नहीं उनको. आणि मग वरती बघतात, खाली खड्डा ये दिसत कभी नाही. खड्डे में गिरेगा मालूम नहीं. ह्या कधी खड्ड्यात पडेल माहित नाही. समझ में आ रहा आप लोग? कळतंय का तुम्हाला? इसलिए बाइबल कहता है सावधान रहे. आणि मग बायबल इथे सांगते सावध राहा, Be जागे sober. राहा. सावध राहा, बी विजिलेंट. जागे राहा. विजिलेंट का मतलब क्या है? जागे राहा म्हणजे काय? सब तरफ नजर चाहिए. अशी नजर Praise the पाहिजे. Lord. See, हालेलुया. Bible tells us, बायबल आपल्याला असं सांगतं, be sharp as a serpent. आणि सापासारखे चतुर राहा. आपको समझ में आ रहा है? बाइबल बोलता है तुम कुछ सांप के जैसा चतुर बनो. आणि मग बायबल तुम्हाला सांगतं सापासारखे चतुर राहा. सांप किसका प्रतीक है? साप गुणाचं प्रतीक आहे. What does the serpent speak to us of? आणि मग साप कशाबद्दल सांगतो? Serpent speaks to us of the devil. आणि मग साप आहे शैतानाविषयी सांगतो. That serpent who deceived Adam and Eve. आणि ज्या सापाने आदम हव्वेला फसवलं, Yes, serpent ने उनको फंसाया. आणि सापाने त्यांना फसवलं. और इसलिए बाइबल कहता है आणि म्हणून बायबल तुम लोग सांगतं सांप की तरह चतुर रहो. तुम्ही सापासारखे चतुर राहा. Praise the Lord. हालेलुया. किसके जैसा चतुर रहना है? कुणासारखं चतुर राहायचंय? Praise the Lord. हालेलुया. आपको भोले बाबड़े नहीं बनना है. आपल्याला भोळे बाबडे नाही आपको बनायचे. कितना वो ब्रदर, कितना पास्टर हमारा भोला बाबड़ा. पास्टर किती चांगले, किती भोळे भोले बाबडे. बाबड़े लोग नहीं चाहिए प्रभु को. भोळे बाबडे लोक नकोय. Praise the Lord. हालेलुया. Proverbs के अंदर लिखा है, नीती सूत्रामध्ये लिहिलंय, you simple people, तुम्ही साधारण लोक, how long will you be simple? अरे कधीपर्यंत ते भोळे अरे राहणार? बाबा तो कभी मेच्योरिटी में आएगा, अरे सुधारणार कधी मराठी? कभी तुम्हारा दिमाग चलाएगा, तुझा दिमाग कधी कभी चालवणार? बड़े होने वाले हो. कधी मोठे होणार? हम बोलते आमचा पास्टर खूप भोले बाबड़े है, खूप छान हमारे पास्टर, खूप काय बोलत नाही, कधी काय. हमको ऐसा नहीं चाहिए. समझ में आ रहा आप लोग को? हमको चतुर रहना है. चतुर राहायचं आपल्याला. वो ब्रदर कितना भोला बाबड़ा है, खूब छान, एकदम छान बिलीवर है. अरे ऐसा भोला बाबड़ा नहीं चाहिए प्रभु को. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
सांप की तरह चतुर रहो। आणि सापासारखे चतुर राहा। बोलो सांप की तरह चतुर रहो। बोला सापासारखे चतुर राहा। हमारे सिस्टर बाजू में बैठे, उनको मालूम नहीं, उनको बोलो जरा भाई। आता बहिणीला माहित नाही, त्यांना बोला जरा। उनको बोलो सिस्टर सांप का जैसा चतुर रहो। सिस्टर सापासारखे चतुर राहा। भोला बाबड़ा नहीं चलेगा। भोळा बाबडा नाही चालणार। Praise the Lord. हालेलुया। Be sharp as a serpent. सापासारखे चतुर राहा। Praise the Lord. हालेलुया। Can we give a good clap for our Jesus? जोरदार टाळी वाजू शकतो का येशूसाठी? Praise the Lord. हालेलुया। जब पवित्र आत्मा तुम्हारे ऊपर आएगा, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुमको भोला बाबड़ा नहीं बनाएगा। तुम्हाला भोळा बाबडा नाही बनवणार। Praise the Lord. हालेलुया। जब पवित्र आत्मा आएगा तुम चतुर हो जाओगे। पवित्र आत्मा आल्यावर तुम्ही चतुर व्हाल। Praise the Lord. हालेलुया। क्योंकि शैतान हमको फंसाने के लिए आया है, कारण शैतान आपल्याला फसवायला आलाय, लेकिन हमारे अंदर इतना आत्मा से हम भरे हुए हैं पण आपण एवढ्या आत्म्याने कि भरलेले आहोत, शैतान का चाल को हम समझ जाएंगे। शैतानाची जी युक्त्या आहेत त्या आपल्याला Praise the कळतात। Lord. हालेलुया। उसका हर एक चाल को समझना है। त्याच्या प्रत्येक चालीला आपल्याला I am समजायचं आहे। serving the Lord for many years. आम्ही अनेक वर्ष देवाची सेवा I have करतो। seen people who are so much on fire, people who are so much anointing, how the devil has deceived them. I've seen with my आणि मी eyes. माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिले लोक अभिषेकामध्ये चालतायत, सामर्थ्यामध्ये चालतायत, पण एक दिवस असा येतो की शैतान त्यांना फसवतो। You know, in one place Jesus said, एक ठिकाणी प्रभू येशू म्हणाले, Blessed are those who are not offended in me. आणि जे मला अडखळत नाहीयेत ते आशीर्वादित आहेत। Blessed are those who are not offended in me. माझ्यामुळे जे अडखळत नाहीत ते आशीर्वादित उसका आहेत। मतलब क्या है मालूम? त्याचा अर्थ काय? Offended means क्या होगा? हम बोलते ना, बुरा लगा मुझे, आणि ऑफेंडेड म्हणजे काय? अडखळण किंवा मला वाईट वाटलं। पास्टर ने मुझे प्रेज द लॉर्ड नहीं मिला, मुझे बहुत खराब लगा। पास्टर मला, मी समोर होतो, प्रेज द लॉर्ड देखा बोलतो आपने, कुछ लोग बोलते पास्टर ने मला बघितलं नहीं। नाही, बघितलं नाही मला मैं पास्टर। इतना इतना साफ सफाई किया, पानी डाला, सब पूरा चर्च साफ किया, पास्टर नाव पण घेतलं नाही। दुखी हो सकते ना हम लोग, लेकिन जैसा आप दुखी हो जाएंगे, ज्यावेळी तुम्ही दुःखी व्हाल, आपका बाजू में शैतान खड़ा है, तुमच्या बाजूला शैतान उभा आहे, बरोबर सांगितलं सर, बर- पास्टर तुमच्या कधी काळजी करत नाही तुमच्या, बरोबर है। फिर हम लोग इमोशनल हो जाते हैं फिर, हो मी कितनी केलं प्रभूसाठी, मी कितनी केलं, प्रभू माझा खडा बघायचं नाही का। डेव्हिल क्या करता, ही टेक्स एडवांटेज ऑफ दैट। आणि शैतान त्याचा गैरफायदा घेतो। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हमको क्या बोलना है डेविल को मालूम? आपल्याला काय बोलायचं अगर शैतानाला? लोग ने मेरे मुंह पे थूका लोकांनी माझ्या तोंडावर तो भी थुंकलं मैं चर्च को जाऊंगा तरी मी चर्च वरती और जाईल प्रभु का आराधना करूंगा। आणि प्रभूची आराधना करेन। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। द मोमेंट यू हैव हर्ट फीलिंग्स, आणि ज्यावेळी ही दुःखी भावना मैंने येते, मेरे आंखों से देखा है, मी माझ्या डोळ्यांनी लोगों का पाहिलं, जीवन बर्बाद होता है। लोकांचं जीवन बर्बाद होताना इमीडिएटली डेविल टेक ओवर करता है, ताबडतोब शैतान हल्ला तुम्हारे ताबा मन में घेतो। गलत विचार डालेगा, तुमच्या मनात कोई चुकीचे तुमको विचार पूछता नहीं, कोई तुमको कदर नहीं करता है, कोई भी कदर नहीं करता है, यीशु मेरा कदर करता है। आमेन। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। शाउट अ बिग हालेलुया। जोरदार जोरदार हालेलुया। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। शैतान के युक्तियों को समझना है। शैतानाचे जे युक्ती आहेत ते समजून घ्या। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। शैतान सब कोशिश करेगा तुमको चर्च से दूर रखने की। आणि मग शैतान खूप कोशिश करेल तुम्हाला चर्च पासून लांब If ठेवण्याची। he can keep you away from church, he can have you. आणि जर त्याने चर्च पासून तुम्हाला लांब ठेवला की त्याने तुम्हाला गिळला, He can destroy you if he can keep you away from तो the church. तुम्हाला नाश करेल, तुमच्यामध्ये चर्च पासून लांब ठेवेल। Your place of safety is in the church. आणि तुमची सुरक्षित जागा हे चर्च आहे। Praise the Lord. हालेलुया। परमेश्वर का church is the body of Christ. You are safe in the body of आणि Christ. परमेश्वराची मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे आणि तिथे तुम्ही जुडलात की तुम्ही सेफ झालात। Praise the Lord. Hallelujah. So the first thing that happens when we give our lives to Jesus, the first thing that happens, we want to forgive everybody. आणि ज्यावेळी आपण आपलं जीवन येशूला देतो, आपण काय करतो? सगळ्यांना क्षमा करतो। क्योंकि मुझे लगा ये हमारे दुश्मन है, मला वाटलं की हे माझे लेकिन दुश्मन अभी आहे। मुझे मालूम पड़ा आता मला माहित मेरा पडलं, दुश्मन जो है वो शैतान है, माझा दुश्मन जो आहे तो शैतान आहे। और यीशु ने हमसे कहा है कि इनसे प्रेम करने के आणि लिए। येशू आम्हाला सांगितलं की शेजाऱ्यांवर प्रेम करा। Praise the Lord. हालेलुया। Love your enemies. तुमच्या शत्रूंवर प्रेम करा। Forgive your enemies. तुमच्या शत्रूंना क्षमा करा। Love your enemies. तुमच्या शत्रूंवर प्रेम करा। Praise the Lord. Forgive your neighbors. तुमच्या शत्रूंना क्षमा करा, Because they are not your real enemy. कारण ते तुमचे खरे शत्रू नाहीच आहेत। The devil, our wrestle is not against flesh and blood, against principalities and आणि powers. तुमचं जे झगडणं आहे, युद्ध आहे, रक्तमांसाबरोबर नाही, माणसांबरोबर नाही, तर आत्मिक शक्तींविरुद्ध आहे। अभी कुछ चर्चेस में आणि काही चर्च मध्ये उनका चर्च खत्म होते वक्त एक प्रार्थना जो यीशु ने हमें सिखाया है बाइबल में, Lord's वो Prayer. प्रेयर जब तक वो कहेंगे नहीं, उनका प्रेयर खत्म नहीं होता। आणि मग काही चर्च मध्ये कसं ते लॉर्ड्स प्रेयर बोलतात ना, प्रभूची प्रार्थना, ती संपल्याशिवाय
सगळं काही संपत नाही. Our Father who art in heaven, hallowed be thy name. आणि हे स्वर्गीय पिता तुझे नाव पवित्र मानले जाऊ. And वो प्रेयर पूरा प्रेयर बोलने के बाद amen बोलेंगे तब प्रेयर खत्म होता है. आणि मग आमेन बोलल्यानंतर ते त्यांची प्रार्थना संपते. लेकिन वो प्रेयर के अंदर एक वाक्य है. एक प्रेयर मध्ये एक वाक्य आहे, It says forgive us our sins आणि आमच्या पापांची क्षमा कर as we forgive those who sin against आणि us. ज्यांनी आमच्या विरुद्ध पाप केले त्यांना जसं आम्ही क्षमा केले तसंच तू आम्हाला क्षमा कर. Praise the Lord. हालेलुया. Forgive us our sins. आमच्या पापांची क्षमा Forgive कर. us our sins. आपल्या पापांची क्षमा Forgive कर. us our trespasses आपले जे वाईट करतात as त्यांना we क्षमा forgive कर. those who trespass against us. आणि जे आमच्या विरुद्ध गुन्हा करतात आम्ही त्यांना क्षमा करतो ये तसं आम्हाला तीन क्षमा कर. वर्ड अगर उसमें से निकाल दिया, आणि हे 3 शब्द त्याच्यातून काढून as टाकले. we forgive, जसं आम्ही क्षमा ये करतो, 3 वर्ड उसमें निकाल लिया, 3 शब्द जर काढून टाकले तुम कितना भी वो प्रार्थना करो, प्रार्थना का कोई मतलब नहीं. मग ती प्रार्थना किती वेळा म्हणा 100 वेळा त्याचा काही मतलब नाहीये. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना हम कळतंय. लोग पोपट के जैसा वो प्रार्थना बोलते हैं, लेकिन उसका मतलब हमको अभी तक मालूम नहीं. आणि ती प्रार्थना तोंडपाठ आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण धडाधड बोलतो. सबके साथ झगड़ा है, सबके साथ खुन्नस है, सबके साथ वाद विवाद है, लेकिन ये प्रार्थना हम लोग बहुत अच्छे से बोलते हैं. आणि दुनियामध्ये सगळं वाईट आहे, सगळं भांडण आहे, पण ही प्रार्थना चांगली बोलतो आपण. This area, see how beautiful it is. We will not be forgiven unless we forgive. आणि जोपर्यंत आपण क्षमा करत नाही तोपर्यंत आपल्याला क्षमा मिळणार कितने नाही. लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळते. एक दाखला में यीशु ने कहा, एका दाखल्यामध्ये प्रभु एक म्हणाला, आदमी था जिसको बहुत सारा कर्जा देना था. आणि एक माणूस होता ज्याला खूप कर्ज द्यायचं होतं. तो राजा बोलता है इसका सब कुछ बेच दो और वो पैसा मुझे लाके दो. आणि मग राजा म्हणतो याचं सगळं काही विका आणि त्याचे पैसे मला आणून ये द्या. आदमी बोलता है सर मुझे प्लीज क्षमा कर दे, आणि तो माणूस म्हणतो मला क्षमा करा, मुझ पे दया कर. महाराज माझ्यावर दया तो करा. राजा बोलता है, चल भाई तेरे को माफ किया. चला बाबा तुला क्षमा केली. ये आदमी खुश होके चले. हा माणूस खुश होतो आणि कितना निघून अच्छी जातो. बात है ना क्षमा होना. चांगली आहे बातमी, वाईट आहे बातमी. ये बाद में जाता मार्केट में, उसका एक दोस्त मिलता, आणि मार्केटमध्ये जातो, त्याचा मित्र मिळतो. उसका मित्र के बुरे वक्त में उसने उससे 100 रुपए लिया था. आणि त्याच्या वाईट ह्याच्यामध्ये मित्राने 100 देखो घेतले. राजा को करोड़ों रुपए देना था, राजाला करोडो द्यायचे होते, लेकिन मित्र ने उसे 100 रुपए लिया था. मित्राने फक्त 100 घेतलेले. अचानक दोनों का आमने सामने हो गया. अचानक समोरासमोर येतात तो जिसने 100 रुपए लिया था मुंह छुपाने लगा. आणि मग 100 रुपये घेतलेले असं लपत होता. बोला ए तेरे को देख लिया मैं, अरे ए, बघितलं तुला, मेरा 100 रुपए कितना सालों से दिया नहीं है. 100 रुपये काढ, चल मेरा पैसा देने तो जेल में डालूंगा. चला पैसे दे, नाही तर जा जेल मध्ये. उसके ऊपर केस किया, जेल में डालने वाला था. त्याच्यावरती केस केली जेल मध्ये. जब राजा को मालूम पड़ा, राजाला जेव्हा हे कळालं, राजा बोला मैंने इसको करोड़ों रुपए माफ कर मी दिया. तर करोडो रुपयाची क्षमा ये केली, आदमी 100 रुपए माफ नहीं कर सकता है. 100 रुपये माफ नाही करू शकत. चलो आदमी को पकड़ और नर्क में डालो. चला त्याला पकडा आणि नरकात ये एक टाका. एग्जाम्पल दिया हे यीशु ने. उदाहरण दिलंय. क्या दाखला उदाहरण दिलंय. है ये? काय उदाहरण आहे. हम सब उसके पापी थे. आपण सगळे त्याच्या विरुद्ध पाप केलेलं. Psalms 51 अगर तुम पढ़ोगे, स्तोत्र संहिता 51 जर वाचाल, उस वक्त दाविद ने बहुत सारा पाप किया था. आणि दाविदाने त्यावेळी खूप पाप केले He होते, committed adultery. आणि त्याने व्यभिचार He केले committed होते, murder. त्याने मर्डर केली ये होती. सब करने के बाद भी ऐसा चल रहा था कि मैं बहुत धार्मिक हूँ. आणि असं केल्यानंतर पण तो असं म्हणतो की लय मी धार्मिक उसको आहे. लगा किसी को मालूम नहीं मैं क्या कर रहा हूँ. त्याला वाटलं की मी काय करतोय He माहिती was नाहीये. living like a hypocrite. आणि ढोंगी माणसांसारखं जगत होता. Hypocrite. He was a hypocrite. ढोंगी सारखा जगत मर्डर होता. किया, एडल्ट्री किया, सब कुछ किया, और लोगों के सामने ऐसा चल रहा था कि मैं प्रभु का सेवक हूँ. आणि मर्डर केली, व्यभिचार केला, आणि लोकांसमोर असा प्रभूचा सेवक म्हणून चालत होता. एक प्रॉफिट आया उसके पास. आणि एक संदेष्टा आला त्याच्याकडे, Prophet Nathan came to him आणि नाथान त्याच्याकडे and he आला, said, and he told him a story. आणि नाथानाने एक कथा सांगितली. And in that story, he said there was one man who had only one lamb in the house. आणि एक माणूस आहे त्याच्याकडे एकच बकरी होती And घरामध्ये, it was like a family member. आणि ती बकरी पण कुटुंबाचा It would सदस्याप्रमाणे play with होती, his children. आणि मुलांसोबत खेळायची, It would be in the house like a family member. आणि घरातल्या कुटुंबातल्या And सदस्यासारखे there was खेळायचे. another man. He had many. He was a very rich man. आणि त्या याच्यामध्ये दुसरा एक माणूस होता, त्याच्या शेकडो शेरड मेंढर Somebody होते. came to visit his house. कोणीतरी त्याच्याकडे भेट द्यायला आला, So this rich man, what he did, आणि श्रीमंत माणसाने काय he केलं, said he took that small little lamb, that Eve lamb. He said took it and he killed that and he prepared food for his guests. आणि समोरच्याकडे एक मेंढरू होतं, ते घेतलं, कापलं, आणि स्वतःच्या घरात पाहुणा आले त्याला जेवण When बनवलं. David heard that, जेव्हा दाविदाने हे ऐकलं, he was furious. आणि तो खूप रागावला, He was angry. तो खूप रागावला, He said, "Who is that man? आणि तो म्हणाला कोण आहे हा Kill व्यक्ती? that man." त्या माणसाला ठार The करा. moment he said, "Kill that man," ज्या विषयाने तो म्हणाला ठार करा, Prophet Nathan stood up, संदेष्टा नाथान म्हणाला, looked into the eyes of David, आणि
दाविदाच्या नजरेत नजर And he घातली said, Sir, आणि तो म्हणाला you महाशय are that man. तू तो व्यक्ती आहेस. Can you imagine what happened to David? मग दाविदाला काय झालं असेल कळलं. Can you imagine what happened to David? आणि दाविदाला काय झालं असेल कळलं. In a moment, क्षणामध्ये he broke in his heart. आणि हृदयाचे तुकडे तुकडे झाले त्याचे. He said, I thought nobody knows about it. आणि दाविदाला वाटलं की त्याला कुणाला माहितच नाहीये. Nobody knows what I'm doing. कोणी मला माहित नाही मी काय करतोय. David could have killed Nathan. आणि दावीद नाथानाला ठार He करू could have शकत killed that होता. prophet. त्या संदेष्टाला ठार करू He was शकत a होता. king. तो राजा होता. कितने लोगों को समझ में आ रहा किती है? लोकांना कळतंय. उसके पास अधिकार था. त्याच्याकडे अधिकार He could होता. have killed him. त्याला तो ठार करू शकत होता. But Bible says, पण बायबल असं सांगतं God found a man after his own heart. आणि देवाला त्याच्या हृदयामागचा माणूस भेटला. The moment David came to know, ज्या दिवशी दाविदाला कळलं he repented आणि त्यांनी पश्चाताप केला and he wrote Psalm 51. आणि त्यांनी स्तोत्र संहिता 51 लिहिलं. One of the most beautiful psalms. आणि एक सुंदर असं स्तोत्र आहे. And in that psalm he says, त्या स्तोत्रामध्ये तो म्हणतो he says, Lord, only against you have I committed sin. आणि हो प्रभू तुझ्या विरुद्धच मी पाप केले. A broken spirit and a contrite heart you will never forsake. आणि भग्न हृदय अनुतप्त आत्मा तू कधी टाकत नाही. I am a sinner before you. मी तुझ्या समोर पापी आहे. Not before man, before you I am a sinner. माणसाबरोबर मी पापी दोषी नाही, मी तुझ्या समोर दोषी आहे. कितने लोगों को समझ में आ रहा है किती बात? लोकांना कळतंय ही तुम लोगों को गोष्ट. फंसाओ, तुम लोगों को चीट करो, तुम जो कुछ भी करते हो, तुम्हारा पाप लोगों के खिलाफ नहीं है, परमेश्वर के खिलाफ. आणि लोकांना तुम्ही फसवता पण तुमचं जे पाप आहे लोकांसमोर नाही तर देवासमोर पापी आहेत तुम्ही. Only before you have I committed this sin. तुझ्या समोर मी पाप केलेलं आहे. In sin my mother आणि conceived. पापामध्येच माझ्या आईने माझी गर्भधारणा केली. Forgive me, Lord. मला क्षमा कर Don't प्रभू. take away your Holy Spirit from आणि me. तुझा पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ Read नको. that psalm, you will see the heart of आणि David. स्तोत्र संहिता 51 वाचा, दाविदाचं हृदय तुम्हाला कळेल. Praise the Lord. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. When the Spirit of God comes upon us, जेव्हा देवाचा आत्मा आपल्यावर येतो you will come to know your enemy is not people, your enemy is the devil. आणि मग त्यावेळी तुम्हाला कळेल की तुमचा शत्रू आहे तो मनुष्य नाही तर तो शैतान आहे. That's what the Bible is telling us. म्हणून तर इथं बायबल सांगतं ना Finally आपल्याला. be strong in the Lord and in the power of his might. शेवटी माझ्या बंधूंनो प्रभूमध्ये बलवान व्हा, खंबीर होत Put जा on the whole armor of God, आणि देवाची संपूर्ण शस्त्र that you सामग्री may धारण be करा. able to stand against the wiles of the enemy. जेणेकरून शैतानाच्या कुयुक्त्या आहेत त्यांच्या समोर तुम्ही उभे राहाल. Because we are not wrestling, we are not fighting against flesh and blood, कारण रक्त मांसाबरोबर आपली लढाई नाहीये, but against principalities and against powers and against rulers of the darkness of the earth. पण सत्ताधारी आहे जे अंधकाराची शक्ती आहे त्याच्या विरुद्ध आपलं युद्ध आहे. Praise the Lord. Our enemy is the devil. It's a spiritual warfare. आणि आपला जो शत्रू आहे तो शैतान आहे, हे आत्मिक युद्ध आहे. Praise the Lord. हालेलुया. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय. Let me tell you, your life will never be the same. मला तुम्हाला सांगू दे, तुमचं जीवन आहे तसं राहणार नाही. Your life will never be the same. तुमचं जीवन आहे तसं राहणार नाही. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन.